तुम्हाला काय वाटतं? एखादी व्यक्ती जन्माला आली, ती आपल्याला फुकट पोसण्यासाठी असते का? किंवा एखाद्या आई-वडिलांनी एखाद्या मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचं कर्तव्य आहे, कारण की आपण त्याची बायको आहोत, आपण बहीण आहोत किंवा आपण मुलगी आहोत कुणाची तरी, म्हणून त्यांनी फुकट पोसलं पाहिजे, असं नाही ना. हां, आपलं कर्तृत्व काय आहे? आपण जर घरासाठी काही केलं असेल तर प्रश्न वेगळा. परंतु आपलं कर्तृत्व अगदी शून्य, नाहीच्या बरोबर. ते घरच्यांसाठी, बाहेरच्यांसाठी किंवा सासरच्यांसाठी आपलं कर्तृत्व शून्य आहे. आपला काहीच फायदा नाही आहे ह्या घरासाठी. आणि तरीसुद्धा जर वर्षानुवर्ष कोणी जर तुम्हाला फुकट पोसत असेल, तुमचे नखरे चोचले, तुमची हाऊसमौज जर सगळे फुकट घरी बसल्या जर पुरवत असेल ना, तर ते उपकार असतात. आणि जर उपकाराची जाणीव तुम्हाला ठेवता येत नसेल, उलट जर तुम्ही लोकांना स्वतःच्या हाऊसमौजसाठी, स्वतःच्या ऐशवा आरामासाठी जर तुम्ही लोकांना शिव्याश्राप देत असाल, घरच्यांना, बाहेरच्यांना, आणि नंतरनं तुम्ही सांगत असाल की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, उद्या तुमची येईल, कर्मा इज बॅक. नाही, आज तुम्ही जे रडताय, आज तुम्ही जे भोगतायत, तुम्हाला जे सतत तुमचं शरीर सकाळी उठल्याबरोबर ते आजारपणामध्ये गोळ्या खाऊन जगवतायत, ही तुमच्या कर्माची फळं आहेत. याच्यावरती लोक तुम्हाला शिकवतात, हसवतात असा प्रश्न नाही आहे. हा विचार तुम्ही स्वतः केला पाहिजे की आपण कर्तृत्वहीन माणसं आहोत आणि आपल्याला पोसलं जातंय कोणीतरी, आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. कळतंय का?